हे पाय मी संध्याकाळची चालली जाईल काय. संध्याकाळी का बाई येईल यायला उशीर झाला तर मग यायच्या मागं कसे जासान मग हे तुम्हाला नेऊन देतील ना घरा लोक. नाही तर मग सकाळी सकाळून जा ना म्हटलं. आता हे आता मूर्तीचा परत मग येतील वापस. आता पंकजी गाडी घेऊन गेले तर आले तर लवकर येतील, नाही तर उशीर होईल. काय होते काय नाही तर मला म्हणणं कसं त्याचे ते संघ असले तर मला घरपोच नेऊन देतात. हो येईनच ना तो. अहो तो 5 वाजेला की आला तरी मी 6-6:30 वाजता निघाले तरी मला गाव हाच किती दूर बाता जातो मी. कसं बाई लय दिवस झाले ना आता. माझ्या घरचं बी डांगलो असेल तिकडे. आता या आशीच्यानं उशीर झाला मला 2 दिवस खरं तर. आता झाली ना त्याची भेट. आता काल आले ते काल. आज दिवसभर तिच्या संग राहिलं होते. संध्याकाळची चालली जाईल म्हटलं. बाबा कुठे गेले मग? बाबा मगाचे गेले तर दिसलेच नाही तू. म्हटलं बाबाला सांगून देतो. बाई मला ते मामाजी गाय घेऊन गेले होते. आज तो दलगरवाला आला नाही ना. गायले त्यानं दिलं नाही का काय काय माहित काय का मामाजी कोठ्यात गेले. मला म्हणत की आज मी गायले नेतो चाऱ्याले असं म्हणत. म्या काही मग घाई घाई विचारलं नाही की काऊन दलगार मध्ये देत नाही काय काय. मग म्हणत पण ते गायले चाऱ्याला नेतो काऊन काय सांगा का. मला ते दलगारवाला नेलीच नाही म्हणूनच मामाजी गायले चाऱ्याला नेऊन राहिले. नाही तर चाऱ्याला न्यायचं काम नाही की तिथे माणूस येते घेऊन जाते. काय झालं काय सांगा मला विचारलं शांततेनं. दलगार सोडले गेला की त्यानं. आता पाणी नाही पडलं तर अजून कुठे लोकांना पेरणे गेले. काय सांगा कोट्याच्या अंग असतील का नाही तर भाऊ कमी कोट्याच्या अंग. पाहा ना धावण्याला पिंकीला पाठवतो. पिंकी अहो ते गेली मग. ते लेकरं आलती. ते लेकरं सांग गेली. श्रावणी उठलीच नाही का अजून. आणि हे आशा आहे कुठे गेली कुठे. आशा उठून उठली नाही का काय माहिती अजून. उठून त्या पोरीने. अहो 9:30-10 वाजत आले असतील ना. नाही हो बाई तर उठल्या मगाच उठल्या. त्याच्या आधीला करून लगे श्रावणी उठल्या. त्याही उठल्या माय लगे दोघी मायले की उठल्या ना. चहा पेल्या. श्रावणी दूध घेतलं. चहा नाही घेत म्हणे मम्मी. मी म्हटलं दूध घ्या मग. तर अतिच असतील दारात कुठे. ये ना हो आशाबाई. माय बाई लय दिवसानं आल्यावर आशाबाईच होत ना माय. ये ना हो चहा प्यायले. का आशा तुला वहिनी आवाज देऊन राहिली ना. बोलत करीत त्याच्या संग. मी नाही बोलतो सतुताई. ते म्हणे काही नाही काही नाही तो काळा चहा प्यायला बोलावते. माझी वारत येते तुला माहित आहे ना. मला नाही आवडत असं कुठे जाणं. बाई आशा एवढं घमेंडीपणा करणं साजरी गोष्ट नाही. कोणी बोलते माहेर आहे. माहेरात कोणी बोललं आपण बी कोणा संगी बोला. आपल्याला लय दिवस राहिले लागते का 2 दिवस ना. माहेरात कोणा संग बोला बाई हसून खेळून. 2 दिवस राहिलं जा ना. पाहिजे त्या वहिनी तुला स्वतःहून आवाज देऊन राहिला. तू लगे मागे पाहत नाहीस. अशानं काय म्हणतील त्या वहिनी. आणि त्या मोठ्या माझ्या भेटीला जातो तिकडल्या वाड्यात. त्याची तब्येत जास्त होती. मी आलती तर गेलती मांग भेटीले. आणि तू म्हणशील मी येतो संग चल. आणि पाय संध्याकाळची चालली हो मी आज. मी कुठं जाणार आहे हो. किती रात्री पाणी आलं सगळं चिकचिक झालं. जिकडे तिकडे तो गाटा झाला. मी नाही जातच कुठंच. माझ्या पायाला चिखला होतात एकदम. मी जात नाही कुठं. जाईल झालं जाणं तर नाही तर मग उन्हाळ्यात आले तर उन्हाळ्यात जाईल पुढच्या. काय झालं होतं तिला. अव म्हातारा माणूस आहे. सुखदुख चालूच आहे ते. भेटीला जायला तुला लागत पाय भरतात काय. लय जायच बरं बाई आशा तू खरं ना. धन्य तुला घरच्या लोकांची व माझ्या सासूची भेट झाली वाटत झाली आहे ना. ते असंच म्हणतात धन्य काय माय बापाची कसं वागवलं तुले. आणि तू आता म्हण धन्य द्यायची माझ्या घरच्या यायची. म्हणजे साऱ्या की धन्य मी कुकडा मी कुठेच नाही का. नाही हो तू आहेस ना साऱ्या डोक्यावर मेरे वाटेले. अव जराशी सुधारणं निराची एवढा हेकेखोरपणा करणं गर्विष्ठपणा करणं साजरी गोष्ट नाही बरं अशी. पैशाचं घमंड काही कामाचं नसते बाई. माणसं पाहिजे असतात जवळ. पैसा नाही काही कर. पैसा जागेवरच राहते. सो आपण बोललेले 2 शब्द हेच मागं राहत असतात. कोणी बी नाव काढते. असं केलं ना बसायल्यासारखं तर कोणी नाव नाही काढत. मोठी बाई नाव म्हणून सांगून राहिली रागमान चिन्ह मान. हे पा दिवस नाही निघाला तर डोकं नको खाऊ माझं. जा माझ्यासाठी गरमागरम काहीतरी नाश्ता करून आण बरं. काय ते मगाच्या वहिनी चहा केलता. का वहिनी चहा कसा केला होता. साखर किती टाकली होती की ना त्याची. मला छान चहा करून द्या बरं परत एकदा. अय माय बाई चहा साजरा झाला नव्हता का बाई. काय माय आता साजरा केलता हो. बरं डबल देतो ना माय करू. आणि नाश्त्याला काय करू म्हटलं बाई. उकडपिंडी करू का. पापडकुट करू का नाही तर मग पापडकुट बी हाय माय करेल. काय तेच ते उकडपेंडी तेच पापडकूट. तिथून पुढे निघूनच नाही राहिला वाटतं तुम्ही. तिथंच अटकेला वाटतं अजून पापडकुटावरच. चांगलं करा माझ्यासाठी काहीतरी. मस्त छान रात्री पावसाला बटाटा वडा करा. छान रस्सा करा त्याच्यासोबत. बरं बटाटा वडा असं तू बाई. बटाटा वडा म्हणजे आलू बोंडाच ना मग आपला. हाव मीना तोच आलू बोंडा. गेले मोठे बटाटा वडा म्हणतात. आलू बोंडा आपला आलू बोंडा आणि त्याच्यावर लागे मसाल्याचं पाणी. बटाटा वडा रस्सा काही नाही करा लागत. नामी ते नका करू. मी खूप वेळा खाल्ला ते बटाटा वडा. मस्त तुमच्या हातची उकडपेंडी करा. माझी आजी पण उकडपेंडी करायची. मी गावाला जाते की नाही तर माझी आजी पण उकडपेंडी करते. ही मम्मी कधी उकडपेंडी करतच नाही. हो ते आता आजीचं पुराणी तर नको लावू. त्या आजीचे पदार्थ आजीच राहू दे. काय काय करते ज्वारीच्या पिठाचे धिरडे काय करते. आम्ही 4 दिवस जाऊ तिथे छान राहायला तर ते असं वाटतं काहीतरी वेगळं खायचं. तर म्हणजे ज्वारीच्या पिठाचे धिरडे पापडकूट उकडपेंडी आणि ते बाजरीच्या भाकरी हिरव्या मिरच्या ठेचा तेच असते. दुसरं काही येत नाही त्यांना. मग काय करतील तेच. आणि पोरीला काय कळतं तेच खाते.
अव अशा त्याच्यात जे चव आहे की नाही त्या अख्ख्या दुनियेत हिंडशील ना तू तर तसे पदार्थ तुला भेटतील नाही. पण म्हणतात ना डुकराला अशी चव काय अशी गती झाली ताई अर्ध्या हळकुंडानं पिवळी झाली मोठी दाखवतं. हो मस्त श्रावणी मी करतो माझ्या हाताने चांगली उकडपेंडी मस्त कांदे कापतो मस्त तेलात लागे भाजतो मस्त कणिक भाजून मस्त उकडपेंडी करतो. उकडपेंडी आवडते का पुरीला काय बे पुरीला तरी समजते जशी खायची चव तरी आहे तिले मायला तर काही नाही. महागाचा पदार्थ दिसला की ते घेत असेल हे त्याला चव असो की नसो आणि हेगडं वेगळं नाव ठेवलं त्याला की झालं. अगं तुला काय करणार आहे स्टँडर्ड पदार्थ कधी पिझ्झा बर्गर खाल्लं कधी तेच बसली तू फोडणीच्या शेवळ्या आणि पापड कूट आणि लगेच उकडपेंडी नेलं. मामी पिंकी कुठे गेली? ते गेली बाई खेळायला. तुम्ही झोपेल होते की नाही तर लेकर आले बल आले तर ते गेली. तिनं तर उठवलं तुम्हाला तुम्ही उठल्या नाही. मामी तुम्ही मला या जा का म्हणता? मी तर पिंकीची एवढीच आहे की नाही मग पिंकीला तर तुम्ही म्हणत नाही. नाही हो माय बाई बाची हा ना माय बाची पाय जाग लागले की म्हणतात अर्धी काशी होते मग काय तर माय बाचीला या जाच म्हणा लागते. मी चालली पिंकीला शोधायला. तुमचं तर मला काही कळतच नाही मामी. आणि पा फक्त उकडपेंडीच करा काय ते नका करू दुसरं काही. आणि जेवणात ना मस्त भाकरी आणि उडदाचं वरण कर जा. माझी आजी करते खूप मस्त हिरव्या मिरचीचं उडदाचं वरण करते तसंच करा. बरं माय बाई उडदाचं वरण भाकरी मस्त आहे बाई असा पाहुणा पाहिजे बाई टेन्शन नाही. करतो बाई उडदाचं वरण भाकरच करतो. मस्त आवडते वहिले उडदाचं वरण भाकरी लागे उकडपेंडी साजरी सवय लावली. तू आजी करत असते का तू जात असतं का मग गावाले राहतं का मग ती त्याच्याजवळ? नाही राहत नाही 2-3 दिवस राहतो. मग मम्मीला तिथं करमत नाही ना तिथं लाईन नाहीये एसी नाहीये मम्मीला करमत नाही तिथं तर मग आम्ही वापस चाललो येतो. पप्पा थांबतात मग मला थांबायचं असलं थांबते नाही तर मम्मी मला नाही थांबू देत मग मी पण मम्मी सोबत वापस चालली जाते. बर भाई बाई साजरा आहे जात जाय राहत जाय बरं गावातली सवय राहते. आणि जाय शोध जाय पिंकीला तिथं शिते वळाच्या खाली कुठे नाही जाते दूर जाय खेळते या संग. आणि बाय कुत्र्या गित्र्या दिसले तर भिऊ नको पोयाला किती मागा लागतात मग जाय मग जाय शोध आणि खेळते या संग. कुठे चालली का जाऊ नको ना धूळ आहे गाठा आहे चिक्कल आहे पुन्हा चिकल भरशील चिकलानी एवढे महागाचा ड्रेस खराब करशील काही जाऊ नको. जाऊ दे ना मग अशा दिले काय घरातच बसू काय जाऊ दे ना मामाच्या घरी आली ते घेऊ दे जशी मोकळी तर ती काय त्या फ्लॅटात मग घुसले की घुसले अंदर जाऊ बाई खेळायचं मोकळे. काय होईनी तुम्ही इथं इथं उभ्या मला म्हटलं ना नाश्ता करा मग कशी किती काय चहा केला होता ते दूध टाकलं होतं की नव्हतं चांगला दुधाचा चहा करा माझ्यासाठी. आणि म्हटलं जे नाश्त्याला चांगलं करता नाही ती मी उकडपेंडी ते असं काही खाणार नाहीये मी मला चांगलंच करून द्या. आणि स्वयंपाकात काय बनणार आहे भाजी कसली कशाची करणार आहे? का असं तू बाई आता भाजीपाला तर काहीच नाही राहिला बिचारा घरी. आता रात्रीच त्याला म्हटलं की येता येता घेऊन ये जा. आता येताना आणखीन बिचारा होती आता तर भाजीला काहीच नाही. मग बाईला भाजी काय करावं माहिती त्याला उडदाचं वरण बेसन पट्टे काय मुकी बसतो आणि जे आहे ते कर आपस खाते तशीच करते ते. चला मी तोपर्यंत फ्रेश होऊन येते. आणि माझा फोन कुठे ठेवला होता? वहिनी हे बाथरूम मध्ये कपडे किती पडलेले आहेत हे तर उचला लागत होते आता मी आंघोळ कशी करू? ओय माय बाई सांग माय आता कपडे धुणं धुतले नाही माय आता टाइम नाही भेटला असं तर बाई आता हे गेले तर लगे मा म्हटलं माय स्वयंपाकाचा आटपून घ्या तर बाई आता नाश्ता करतो म्हटलं पहिले. हो हो आली धुणं काढतोच मी बाहेर. आहो पिंकी मला घरी तर पाहुणे आले ना वा काही आत्या आली ना आत्याची पोरगी तर आली वा आणि ती नाही आली का खेळले? नाही मला आत्याची पोरगी लय उशिरा उठते झोपीतून ते स्टँडर्ड आहेत बाबू ती रात्री लय वेळ जागली आता ना सकाळी लवकर नाही उठत ते स्टँडर्ड आहेत ना बाबू. आणि माहित आहे का मी आत्याची पोरगी असं गायच्यातली पाणी नाही देत काही आपण कसं टँकर आला की टँकरातलं बी पाणी देतो. माझ्या आत्याच्या पोरी म्हणजे माझ्या आत्याच्याच घरी की नाही फिल्टर आहे आणि लागे लय श्रीमंत आहेत ना रे ते. आणि तिचे खेळणे तिचे कपडे तर पाहिजे ना बाबू तो लय मस्त मस्त आहे आणि ती इतकी मस्त बोलते रे. लय मस्त बोलते बाबू ती आपल्यासारखी नाही बोलत काही मालन पालं असं नाही म्हणत काही माझं तुझं हो का अशी म्हणते ते. मला तर लय आवडते तिचं बोलणं ऐकले. पण ती झोपेलच आली का रात्री बी ना मी फोन घेऊन बसली तिचा आणि त्या फोनातच पायात बसली बा ते आणि काही बोलली नाही. मग मी झोपून राहिली बा मला झोप आली तिथं आणि सकवून मी उठली. आज आमच्या घरचे पोंगे गेले ना बाबू इकेले तर माय बाबा सकवूनच उठले होते माझी आई तर मग मी बी उठली. पण ती झोपेलच आहे बाबू आणि ते लय स्टँडर्ड आहे. मी आणीन तिला दाखवेल तुले नाही तू चालतं का माझ्या घरी? नाही बा मी नाही येत किती स्टँडर्ड आहे मग ते मग माझं तुझं हो का असं बोलीन तर मग मला तिच्या संग बोलता नाही ना. माया कसं काम आहे तुले तर माहित आहे आपलं काम कसं आहे. जाऊ दे बा मग मला शरम लागते बा मी नाही येत तारा घरी. काय
माय बी किसने कायले बी भेटत राहते का तू आता पोरीले काय भ्या लागते बे. चालणं आपण पाहून येऊ ना. काय आपण गाडीतून पाहिली ती गिनी चष्मा लावलेला ती गिनी तुझ्याकडे किती मोठी गाडी आली का आपण चालणं एखादा चक्कर आणि दानी ना आपल्याला तिच्या गाडीतून दोस्ती करून आपण तिच्या संग चालणं. नाही बा आपण नाही बसत बापा तिच्या एवढ्या मोठ्या गाडी. मग तिले मला बोलू नको. मग आम्ही जसं बोललो ना आम्हाला हसू नको पिंकी. ते आम्हाला हसले नाही पाहिजे. आम्ही जसं हाव तसं हाव. मग तिले मला थोडी स्टँडर्डची होती नको झाडू फुकटची त्याला जवळच ठेव असं सांगशील का तिले तर आम्ही तिच्या संग दोस्ती करू नाही तर आम्ही काही तिच्या संग दोस्ती नाही करत बा. स्टँडर्ड पोरीले भेटते. अबे ते मला आत्याची पोरगी आहे ना माझी आत्या बी लई स्टँडर्ड आहे बाबू. मग माझी आत्या माहिती आहे का किती स्टँडर्ड आहे. माझी आत्या असं तसं खात नाही की बेसन आणि भाकर आणि फोडणीचं वरण तिला नाही आवडत. पिझ्झा आणि बर्गर खातात बाबू ते. मग काय तर माझ्या आत्याची पोरगी बी लई स्टँडर्ड आहे बाबू. त्याची शाळा 2 मजली नाही 3 मजली 3 मजली. मग इमारतच आहे म्हणते बाबू मोठी बिल्डिंग. सांगे ना माझ्या आत्यांना दाखवले ना मग काल फोटो माझ्या आईले आई मोठे आते येलाय की नाही तिले बी दाखवले. मला आते बहिणीच्या शाळेचे फोटो लय मोठी शाळा आहे बापा लय मस्त आहे बाबू ती. त्यात काय त्या कोण नाही सांगितलं होतं मोठेपणा पिंकी तुला ते येतच नाही काही. मी आणि डोक्याचे तिला त्या बी सांगा लागत होतं ना की तुला पहिला नंबर आला शाळेत की तू स्कॉलरशिप मध्ये महाराष्ट्रातून पहिली आली असं कोण नाही सांगितलं. शाळेची इमारत बसली तिच्या पायात. ज्ञान मनी पाहिजे असतं ती. मी असतं तर तुला सांगितलं असतं की मला दुसरा नंबर आला असं सांगितलं असतं ना. तुला तर पहिला नंबर आला तरी सांगितलं नाही. अबे चालणं बे अभीच गप्पा करता का चालतं चालणं तिच्या घरी जाऊन आपण पाहू ना मला तिच्या गाडीतून एक चक्कर आणण्याचा आहे गड्या. लयच मस्त गाडी होती का तिची ते. चालणं आपण दोस्ती करू ना आणून तिला खेळायला आणू ना. आता माझ्याजवळ टाइम नाही लगा नाही तर आलो असतो. कुठे बसतो बा फालतू ते पोरगी इंग्रजीत बोलली काही तर आपला पचकावा याचा वय काही झाले नाही पुरत बा तुझ्या घरी. जाकली मोठ 1.25 लाखाची आपण तर दूर दूरच राहतो बा. कुठे बसता खाओ पिंकी तुले काय आणलं मग तुला आता ना तू आता इतकी श्रीमंत आहे लगे तिच्या घरी गाडी आहे बंगला आहे तर तुले काय आणलं व तुले बी आणलं असेल का लय चांगलं चांगलं काही काही खेळणी. नाही ना मले तर काही नाही आणलं का काय सांगा पण दिलं असतं ना मला मग आणलं असतं तर. आता काल बसून आली ना माझी आत्या मग आज लोक दिलं नसतं का मला आणलं नाही का काही. जाऊ दे आणायला लागते रे. आमच्या घरी आले ते पाहुणे आमची आता आमच्या घरी रसायला आली ना मग का ती कमले आणीन का काही खाय ना. मी खाल्या म्हणून तिले तसं मग मला आताच्या पोरीचे लय मोठे मोठे खेळणे आहेत बाबू. तिच्याजवळ अल्लं बस आहे ना बी. तुला तर म्हणतो चाल दाखवतो तिची बॅग दाखवतो ना तुले. चाक आहेत ना तिच्या बॅगीले. मी आताच घरात दिवसभर ओळली ते काल. शेवटी ते खालचं उकरलं तर मला आहे ना मला कल्ला केला म्हणून ठेवून दिली. नाही तर लय मजा येत जाय. त्या बॅगीले की नाही किसण्या असं हँडल आहे अजून पुढे पकडायले आणि तिला खालून चाक आहे. अशी गाडी जायची ओढल्या जाते तिला उचला लागत नाही की बाबू तिले. लय मजा येते तिला खेळायची. पण माझी छुट्टीच नाही म्हणते घर उकरते. ते खालचं मातीचं सारवते की नाही माई आई तर मग ते उकरते म्हणते. बापारे लय काय काय आहे मग तिच्याजवळ. येऊ का मग मी पण जाऊ दे बा मी नाही येत बा मला शरमच लागते बा. खोटं नका बोलू तुला काही शरम नाही लागत. तुला भ्याव लागते इंग्रजीचा. तुला वाटते किती पोरगी तो असं इंग्रजीतच बोलते म्हणून भेटे. ए पिंकी पिंकी ग कुठं आहे ग तू. अरे आली मला आताची पोरगी. थांब थांब मी तिला आणतो. ये श्रावणी दीदी मी तुला माझ्या दोस्ताची ओळख करून देतो. ये पा हा किसने कुठे गेला रे. तिकडे भिंतीच्या मागं लपलं पिंकी भिंतीच्या आडी लपलं हे. अय किसने इकडे ना लपतले का. मी लपलो नव्हतो. मी इकडे पाहून आलो होतो की कोणी मला बोलावत नाही ना. बस म्हटलं कसं स्टँडर्ड मला म्हटलं ना मला
हे बघ श्रावणी दीदी, हाय की नाही, हा किसना आहे. हॅलो, हाय, आय एम किसना. किसना फ्रॉम इन लवली विलेज. Oh yeah, your name is Krishna. Yes, yes, I know, I am Krishna. होय बबड्या, बरोबर म्हणलं ना मी? काय सांगा बा, पण म्हणलं ते लय साजरं वाटलं ऐके नाही, पण समजलं मला बी नाही. श्रावणी दीदी, हाय की नाही, हा बबड्या आहे, हा शांता काकूचा पोरगा आहे. पण पिंकी, हा कृष्णा माझ्या इकडे पाहून तोंड का असं उघडं ठेवलंय आणि म्हणजे याला सवय आहे का अशी? No, no, no. This is my not habit. This is my style. Krishna is style. अगं पिंकी, पण हा अशा तुटक्या फुटक्या इंग्लिश मध्ये का बोलतोय माझ्यासोबत? म्हणजे तुम्ही खेळत आहे का इंग्लिश खेळ बोलणे, असं काही तुमचा गेम आहे का काही? बेकीसन्या मुकार आहे ना, ते पोरगी खेळ समजून राहिली नाही आले. म्हणजे तिले बी तुला इंग्रजी समजलं नाही. अबे बाबड्या, मलेच कुठे समजून राहिलं मी काय बोलून राहिलो ते. पण तिच्या पुढे इम्प्रेशन घ्या लागेल ना, नाही तर ते आपल्याला असं समजीन ना गावातले येळे. तिला दाखवा लागणार नाही का आम्हाला बी येते म्हणून इंग्रजी, आम्ही बी स्टँडर्ड हा म्हणून. हे साजरं तर वाटून राहिलं मी दिसून कसं राहिलो रे? टापटीप दिसून राहिलो मी? काय लगा महेश माहित नव्हतं ना. पिंकीच्या हाताची पोरगी बी येऊन नव्हती खेळायला. म्हटलं ते घरी आहे काय लिहिते. आता भांगतान केला असं लगा भांग बी नाही केला बाय. सकून झोपेतून उठलो लागे. आई आई म्हणे बरं अंग धुईन जाय. या म्हणलं नाही, शिवून येतो मग धुतो. आता मले काय माहित बे, झोका पटकन येऊ का अंग धुवून? हे खसकलं, किसने खसकलं, काही खरं नाही याचं. अबे मॅ डोक्याचे जसा आहे तसा दिसशील ना पांढरा बगळा. मला घेणार आहे तुमच्या टीम मध्ये. आपण एक टीम बनवूया ना, आम्हाला पण खेळू द्या ना तुमच्या सोबत. तुमची गेम काय आहे ते मला सांगा ना. हो येस येस आय एम टेलिंग. हट्टा बे बाबळ्या तिकडे बायबाला. नाव काय आहे बे? हा श्रावणी. श्रावणी, यू कम माय हिअर. काय म्हणतात यू कम माय हिअर म्हणजे माझ्या जवळ इकडे. आय एम गोइंग टू बॅक माय राऊंड विलेज. म्हणजे राऊंड मारून आणतो तुला माझ्या गावाचा. and my village beautiful places, नदी, वडाचं झाड, your sing पाणी तुला दाखवून देतो. पिंकी, हा कसा बोलतो, काय बोलतो याचं यालाही कळत नाही. याला ताप तर नाही आला ग? अगं ताप डोक्यात गेला की असं होतं माणसाला, काय बोलतं ते कळत नाही. याचं बोलणं ऐकून मला चक्कर येऊन राहिला.